नमस्कार दोस्तों, आज इस व्लॉग में मैं आपको कठपुतली की एक खूबसूरत मराठी संपूर्ण कर्ण कथा यानी कि महाभारत का एक अध्याय सुनवाऊंगी। मैं आपसे विनती करती हूँ कि इस व्लॉग को प्लीज़ पूरा देखिएगा और उसके बाद कमेंट में मुझे बताइएगा कि कर्ण की कथा आपको कैसी लगी। पहला है महाराष्ट्र का स्ट्रिंग पपेट शो। दिनकराय नमः। ओम दिनकराय नमः। हे कुंती, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. या पुत्राचा स्वीकार कर. कोण मान्य करेल तुझं हे मूल? कोण मान्य करेल तुझं हे मूल? महाराजांच्या इज्जतीचं काय होईल? महाराजांच्या इज्जतीचं काय होईल? एक कुमारिका माता कशी होऊ शकते? कुमारिका माता कशी होऊ शकते? हिचं मातृत्व वरदान की शाप? वरदान की शाप? नाही, याचा त्याग केलाच पाहिजे. तुटली नाती, तुटल्या रेशीम गाठी, तुटल्या रेशीम गाठी, जगमी कोणासाठी. बाळ, हे कार्य सुताचे नव्हे, अरे सारथ्य हेच आपलं जीवन. पण पिताश्री, कुळाच्या कर्मापेक्षा स्वतःतील शक्तीच कर्तृत्वाची निर्मिती आहे. अरे आपला स्तर व क्षमता यापेक्षा अधिक काहीच महत्वाचं नाही. पण विद्या आणि कला तर ईश्वराची देणगी आहे पिताश्री. प्रणाम गुरुदेव. मी सूत पुत्र कर्ण धनुर्विद्या शिकण्याच्या इच्छेने तुमच्यापर्यंत आलोय. परंतु उच्च विद्येवर फक्त क्षत्रिय आणि ब्राह्मणांचा अधिकार आहे. तुला विद्यादान देता येणार नाही. परंतु विद्या ते ईश्वरी देणगी आहे, त्यावर कोणी आपला अधिकार कसा काय सांगू शकतो गुरुदेव? तरीही तुला विद्यादान देता येणार नाही. कोण आहेस तू? मी कर्ण. भगवंता, धनुर्विद्या शिकण्याच्या लालसेने मी आपल्यापर्यंत आलोय. मी ब्राह्मणाशिवाय कुणालाही विद्येचं दान देत नाही. मी ब्राह्मण पुत्र आहे भगवंत. इस दृश्य में प्रभु इंद्र
कर्ण से उसका कवच मांग रहे हैं और दानवीर कर्ण बहुत आराम से उन्हें ये दे रहे हैं। देवा, एका सूत पुत्राच्या महालात आपण का आणि कशासाठी? मी सांगायला आलोय कर्ण, तू सूतपुत्र नव्हे रे, तू तर सूर्यपुत्र. और अब इस मार्मिक दृश्य में माँ कुंती ये जानते हुए भी कि कर्ण उन्हीं का पुत्र है, अपने 5 पांडव यानी कि 5 पुत्रों के लिए जीवन दान मांग रही हैं कि कर्ण प्लीज़ युद्ध में उन्हें हरा मत देना। और कर्ण ये भी मान जाते हैं। अर्जुना थांब, थांब अर्जुना, माझा रथ अडकला आहे. युद्धनीतीनुसार हे योग्य नाही. कर्ण, अभिमन्यूला मारणं योग्य होतं का? अर्जुना, सोड तो बाण, आपल्या कर्तव्याची पूर्तता कर. देवा, हा तुझा न्याय असेलही, पण रणांगणात मी शेवटपर्यंत लढलो ही माझ्या विजयाची गाथा असेल. कर्ण, तुझे पराक्रम इतिहासात कोरले जातील, पण धर्म रक्षणासाठी मला आज्ञा द्यावीच लागेल. अर्जुना, सोड बाण, आता वेळ घालवू नकोस. उसने उतना ही ऊंचा उठकर जवाब दिया, यह कथा एक अध्याय का अंत नहीं, बल्कि एक अमर कथा की शुरुआत है. आने वाले युग में आपकी क्षमताओं को न पहचानने वाला द्रोण मिलेगा. शब्दों के बाणों से घायल करने वाली द्रौपदी मिलेगी. निहत्थे पर वार करने वाला अर्जुन मिलेगा. स्वार्थ की भावनाओं से अपनाने वाला दुर्योधन मिलेगा. जानकर अनजान बनने वाला भीष्म जैसा महात्मा मिलेगा. समाज के डर से मातृत्व का त्याग करने वाली कुंती मिलेगी. और राजनीति में निपुण कृष्ण मिलेगा. पर कर्ण तो आप में छुपा है, उसे आपको ढूंढना होगा. ये संसार अक्सर परिस्थितियों को दोष देता है, पर अपने पुरुषार्थ को नहीं पहचानता. युग बदलेगा, कथाएं बदलेगी, पर कर्ण हमेशा महान रहेगा, क्योंकि कर्ण जन्म से नहीं, अपने कर्म से महान है.